पोलीस उपअधीक्षिका कृष्णा यांना कोणाचा कॉल आला की त्या थेट जमिनीवर बसून बोलू लागल्या। कार्यकर्त्यांचा कॉल आल्यावर राजकारण्यांकडून अधिकाऱ्यांना झापणे हा काही नवीन प्रकार नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षिका यांना चांगलेच धारेवर धरण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। त्याचे झाले असे की महिला IPS अधिकारी कृष्णा यांना माढा तालुक्यातील कोरडू गावात रस्त्यासाठी बेकायदेशीर मुरुमाचे खोदकाम होत असल्याची तक्रार मिळाली होती। तक्रार मिळाल्यानंतर IPS अंजली कृष्णा त्यांच्या टीमसह पोहोचल्या होत्या। कारवाई दरम्यान त्यांचा गावकऱ्यांशी वाद झाला। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला आणि अंजली कृष्णा यांना बोलण्यासाठी फोन दिला। अजित पवार म्हणाले, तुमच्यात एवढी हिम्मत आहे का? फोनवर अजित पवार वारंवार स्वतःला मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत आहे हे सांगत होते आणि कारवाई थांबवण्याचे आदेश देत होते। मात्र अंजली कृष्णा यांनी त्यांना त्यांच्या वैयक्तिक नंबरवर कॉल करण्यास सांगितले। या उत्तरावर पवार संतापले आणि म्हणाले, तुझी इतकी डेअरिंग आहे, तू माझा चेहरा ओळखशील ना? मला तुझा नंबर दे, मी तुला थेट व्हिडिओ कॉल करेन। यानंतर त्यांनी लगेच महिला अधिकाऱ्याला व्हिडिओ कॉल केला। एका व्हिडिओमध्ये अंजली कृष्णा जमिनीवर बसून अजित पवारांशी बोलत असल्याचे दिसून आले। असे सांगितले जात आहे की ही संपूर्ण घटना सुमारे 3 तास चालली। या दरम्यान अजित पवार यांनी तहसीलदारांना फोन करून कारवाई थांबवण्याचे निर्देशही दिले। तथापि पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही किंवा कोणतीही कारवाई केलेली नाही। ग्रामस्थांनी सांगितले की मुरुमाचे उत्खनन ग्रामपंचायतीच्या परवानगीने केले जात होते, परंतु पोलीस आल्यावर त्यांना कोणतीही कागदपत्रे दाखवता आली नाहीत, ज्यामुळे महिला IPS अधिकाऱ्याने कारवाई सुरू केली। यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला। आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार पोलीस उपअधीक्षिका अंजली कृष्णा यांना फटकारताना आणि कारवाई थांबवा म्हणून आदेश देताना दिसत आहे, तर पोलीस अधीक्षकांनी सांगितले की नियमानुसार कारवाई करत आहे।